असते. 90 ते 95% पाणी असते आणि या पाण्याचं वहन हे जलवाहिनी आणि रसवाहिनी यांच्या मार्फत होत असतं. वनस्पतींना त्यांच्यासाठी लागणारे महत्वाचे घटक म्हणजेच अन्न आणि पाणी, त्यांनी तयार केलेले अन्न पदार्थ हे रसवाहिनीमार्फत शोषून नेले जातात, पण जलवाहिनीमार्फत पाणी हे शोषून नेलं जातं. मुळाच्या टोकांपासून वनस्पतीच्या खोडांच्या पानांपर्यंत जलवाहिनी हे पाणी वाहून नेते आणि ते एकाच दिशेने ती वाहून नेत असते. मग यामध्ये मूळ दाब म्हणजे पाण्याचा 1 ते 2 बार दाब, जो पाणी जवळजवळ 10 ते 20 मीटर पर्यंत वर ढकलतो. म्हणजे गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने या पाण्याला काम करायचं असतं, त्यामुळे रूट प्रेशरच्या सहाय्याने हे पाणी जमिनीतून वनस्पतीच्या विविध भागांपर्यंत किंवा अगदी उंचावरच्या पानापर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं कार्य केलं जातं. त्यानंतर वनस्पतीमध्ये बाष्पोच्छवास होतो. म्हणजे बघा, प्रत्येक पानांना एक छोटस छिद्र असतं, त्याला आपण पर्णरंध्र असं म्हणतो, आणि वनस्पती त्यांच्या हवेतील भागांमार्फत म्हणजेच पानावर असलेल्या या सूक्ष्म पर्णरंध्रामार्फत पाणी बाष्पाच्या रूपामध्ये बाहेर टाकतात. याला बाष्पोच्छवास असं म्हणतात. डिक्सन आणि जॉली यांनी ही थेअरी हुडकून काढलेली आहे. त्याला ट्रान्सपिरेशनल पूल असं देखील म्हणतात. वनस्पतींच्या मुळांकडून जे पाणी शोषून घेतलं जातं त्यापैकी 98% पाणी हे बाष्पोच्छवासाद्वारे बाहेर टाकलं जातं. वनस्पतीच्या सर्व पानाद्वारे हे पाणी बाहेर टाकलं जातं आणि म्हणून पोकळी निर्माण होते, आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी खालचं पाणी पुन्हा वर ढकललं जातं. अशा प्रकारे वरच्या दिशेने खाली बाष्पोच्छवासामुळे पोकळी निर्माण होते आणि पाणी वर ढकलण्याची प्रक्रिया होते. अशा प्रकारे बाष्पोच्छवास आणि मूलदाब या क्रियेमुळे काय होतं, वनस्पतीमधील पाण्याचं वहन होतं आणि हे पाण्याचं वहन जलवाहिन्यांमध्ये केलं जातं. तर रसवाहिन्यांमध्ये काय होतं, तर अन्नाचं वहन केलं जातं. आपणा सर्वांना माहीत आहे, वनस्पतीच्या पानांमध्ये अन्नाची निर्मिती होते. वनस्पती या स्वयंपोषी असतात आणि पानाकडून मुळापर्यंत आणि वनस्पतीच्या सर्व भागांपर्यंत अन्नाचं वहन करण्याचं महत्त्वाचं काम रसवाहिनी करते. या संपूर्ण प्रक्रियेला ट्रान्सलोकेशन म्हणजे स्थानांतरण असं देखील म्हणतात. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की वेगवेगळी पोषक द्रव्य ही वनस्पतींना लागतात. मग त्याच्यामध्ये कोणती स्थूल पोषक द्रव्य आहेत? स्थूल पोषक द्रव्य म्हणजे मॅक्रोन्यूट्रिएंट्स. मॅक्रो याचा अर्थ असा आहे ती जास्त प्रमाणात लागतात. त्यानंतर आहे सूक्ष्म पोषक द्रव्य म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट्स, ही कमी प्रमाणामध्ये लागतात. मग जास्त प्रमाणामध्ये लागतात ती कोणकोणती स्थूल पोषक द्रव्य आहेत? तर नायट्रोजन हा प्रथिनांचा सर्वात मुख्य घटक हा वनस्पतींना लागतो. जर नायट्रोजन मिळालं नाही, त्याचा अभाव असेल तर पानं पिवळी पडतात. त्यानंतर हरितद्रव्यांच्या निर्मितीसाठी देखील मॅग्नेशियमचा सर्वाधिक वापर वनस्पतींच्या पानांमध्ये केला जातो, कारण क्लोरोफिलचा सर्वात महत्त्वाचा केंद्रक घटक हा मॅग्नेशियम असतो. त्यानंतर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर अशी अनेक मॅक्रोन्यूट्रिएंट्स वनस्पतींना लागतात. त्यांना स्थूल पोषक द्रव्य असं म्हणतात. तर काही मूलद्रव्य ही कमी प्रमाणामध्ये लागतात. मग त्याच्यामध्ये मॅंगनीज, झिंक, कॉपर, फेरस, बोरॉन, निकेल यांसारखी काही कमी प्रमाणामध्ये लागणारी देखील मूलद्रव्य आहेत. यामधील लोह जे असतं ते हरितद्रव्यांच्या निर्मितीसाठी मदत करतं. जर त्याचा अभाव झाला तर पानाच्या शिरांचा रंग जातो. त्यानंतर जे झिंक असतं, जस्त असतं, ते काय असतं तर ऑक्सिजन निर्मितीसाठी ते मदत करतं. मक्यावरील जे पांढरे कोंब असतात त्याचा अभाव ह्या झिंकच्या अभावामुळेच होत असतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची पोषक द्रव्य ही वनस्पतीमध्ये वापरली जातात. आता वनस्पतीमध्ये जे नायट्रोजन लागतं त्या नायट्रोजनचं नत्र स्थिरीकरण म्हणजे काय, नायट्रोजन सायकल कशा पद्धतीनं काम करतं हे आपण पाहूया. आपण सर्वांना माहीत आहे, ज्या शेंगाधारी वनस्पती असतात त्याच्या मुळांवरती रायझोबियम नावाचे जीवाणू काय करतात, गाठी तयार करतात आणि त्यात वनस्पतींच्या मुळांवर त्यांचं स्थान असतं. त्याचं महत्त्वाचं काम काय आहे तर ते नायट्रोजनचं रूपांतर हे अमोनियामध्ये म्हणजे N2चं रूपांतरण NH3 मध्ये करतात आणि यालाच सहजीवी स्थिरीकरण किंवा नायट्रोजनचं स्थिरीकरण असं म्हणतात. मग त्यानंतर काय घडतं तर बघा, जे मृत सजीव असतात ते मृत सजीव जमिनीमध्ये त्याचं विघटन होतं आणि त्या मृत सजीवांच्या विघटनामधून जमिनीमध्ये अमोनिया तयार होतो. या प्रक्रियेला अमोनिफिकेशन असं म्हणतात. त्यानंतर पुढची प्रक्रिया आहे नायट्रिफिकेशन. नायट्रोसोमोनस जीवाणू अमोनियाचे नायट्राईटमध्ये म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्राईट आणि नायट्रोबेन्झ
नायट्रोबॅक्टर त्याचे रूपांतर NO3 म्हणजेच नायट्रेटमध्ये रूपांतरण करतात. त्यानंतर सुडोमोनास प्रकारचे जीवाणू अतिरिक्त नायट्रेटचं पुन्हा वातावरणीय नायट्रोजन वायूमध्ये रूपांतरण करतात आणि अशा पद्धतीने संपूर्ण वातावरणामध्ये या प्रक्रियेमधून नायट्रोजनचं स्थिरीकरण होऊन सजीवांमध्ये नायट्रोजनचा वापर केला जातो. नायट्रोजनचे अमोनियामध्ये किंवा नायट्रेट्समध्ये रूपांतरण होऊन त्याचा वापर केला जातो आणि पुन्हा तो नायट्रोजन वातावरणामध्ये मुक्त केला जातो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वातावरणातील नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेटमध्ये करणं, पुन्हा नायट्रेट्सचं रूपांतर नायट्रोजनमध्ये करणं, या प्रक्रियेतून नायट्रोजनचे सायकल जे आहे किंवा नायट्रोजनचे चक्र जे आहे ते वातावरणामध्ये चालू राहतं. या संपूर्ण प्रक्रियेला नत्र स्थिरीकरण असं म्हणतात. मग आपण पहिल्यांदा सहजीवी स्थिरीकरण. याच्यामध्ये शेंगाधारी वनस्पतींच्या मुळांवरती रायझोबियमचे जे जीवाणू असतात ते नायट्रोजनचं रूपांतर अमोनियामध्ये करतात. त्यानंतर अमोनिफिकेशनची प्रोसेस म्हणजे जे मृत सजीव असतात त्या मृत शरीरातून त्यांच्या शरीराचं जेव्हा विघटन होतं त्यावेळेला जमिनीमध्ये काय होतं, अमोनिया तयार होतो, तो डिकम्पोजिशन होतं आणि या प्रक्रियेला आपण अमोनिफिकेशन असं म्हणतो. त्यानंतर जर आपण पाहिलं तर नायट्रोसोमोनस जीवाणू असतील त्या अमोनियाचं नायट्राईटमध्ये रूपांतर करतात. नायट्रोबॅक्टर्स अमोनियाचं नायट्रेटमध्ये रूपांतर करतात आणि त्यानंतर सुडोमोनास प्रकारचे जे जीवाणू असतात ते अतिरिक्त असलेल्या नायट्रेटचं रूपांतर पुन्हा वातावरणीय नायट्रोजनमध्ये करतात आणि अशा पद्धतीने नायट्रोजनचं चक्र वातावरणामध्ये चालू राहतं आणि यालाच नत्र स्थिरीकरण असं म्हणतात. त्यामुळे वातावरणीय नायट्रोजन जरी प्रत्यक्षात आपल्याला वापरता येत नसला तरी देखील नायट्रेट आणि नायट्राईटमध्ये त्याचं रूपांतरण वनस्पती करून त्याचा वापर हा वनस्पतींच्या शरीरामध्ये केला जातो आणि पुन्हा तो डिनायट्रिफिकेशन प्रोसेसद्वारे वातावरणामध्ये रिलीज केला जातो. आता आपण पाहिलं की ऊर्जा निर्मिती, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया कशी घडते, ग्रॅनामध्ये कशा पद्धतीने प्रकाश अभिक्रिया घडते, स्ट्रोमामध्ये कशा पद्धतीने अंधार अभिक्रिया घडते. यासाठी सर्वात महत्त्वाचा जो घटक असतो तो क्लोरोफिल असतो. क्लोरोफिलमध्ये हरितद्रव्य असतो, निळा हिरवा रंग मुख्य रंगद्रव्य असं म्हणतो आपण. क्लोरोफिल ए मध्ये निळा हिरवा रंग असतो तर क्लोरोफिल बी मध्ये पिवळसर हिरवा रंग असतो. ग्रॅनामध्ये नाण्यांच्या चवडीसारखी रचना असते, इथं प्रकाश अभिक्रिया घडते. तर स्ट्रोमामध्ये ही अंधार अभिक्रिया घडते. या दोन अभिक्रिया काय आहेत त्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. तरी आपण पुन्हा पाहूया. तर प्रकाश अभिक्रिया काय असते, तर प्रकाश अभिक्रियेमध्ये पाण्याचं विभक्तीकरण होतं म्हणजे फोटोलिसिस ऑफ वॉटर घडतं आणि ऑक्सिजन वायू हा बाहेर पडतो आणि ही प्रक्रिया ग्रॅनामध्ये घडते आणि यासाठी प्रकाशाची आवश्यकता असते म्हणून याला प्रकाश अभिक्रिया असे म्हणतात. यामध्ये देखील ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटच्या रूपामध्ये आणि ऊर्जा निर्मिती देखील यामध्ये होते. अंधार अभिक्रियेमध्ये काय होते तर कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन होतं, जे CO2चं क्षपण होतं आणि कार्बन डायऑक्साईडचं रूपांतरण हे ग्लुकोजमध्ये केलं जातं आणि याला प्रत्यक्ष प्रकाशाची गरज नसते. ही जी प्रक्रिया आहे ही स्ट्रोमा या भागामध्ये घडते आणि म्हणून याला ब्लॅक रिॲक्शन म्हणतात, कारण इथे प्रकाश गरजेचा नसतो आणि इथं कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर ग्लुकोजमध्ये घडतं आणि इथं देखील ऊर्जा निर्मिती ही होते. अशा पद्धतीने प्रकाश अभिक्रिया आणि अंधार अभिक्रिया घडून येतात. आता पेशींचं श्वसन, ग्लायकोलिसिस म्हणजे काय तर पेशी द्रव्यामध्ये या प्रक्रियेमध्ये ग्लायकोलिसिस या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजचं ब्रेकअप होतं किंवा ग्लुकोजचं विघटन होतं. जर तुम्ही आकृतीमध्ये पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल ग्लुकोजचं रूपांतरण ग्लुकोजचं विघटन हे या प्रोसेसमध्ये होतं म्हणून याला ग्लायकोलिसिस असं म्हणतात. मग याचं स्थान काय आहे तर पेशीद्रव्यामध्ये या सायटोप्लाझममध्ये ग्लायकोलिसिस प्रोसेस घडते. या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनची गरज नसते. एक ग्लुकोज रेणूचे विभाजन होऊन पायरुव्हिक ॲसिडचे 2 रेणू तयार होतात. या 2 ATP इतकी ऊर्जा निर्मिती होते आणि ही जी प्रक्रिया आहे ती ॲरोबिक रेस्पिरेशन आणि ॲनॅरोबिक रेस्पिरेशन या दोन्ही प्रकारच्या सजीवांमध्ये सारखीच घडून येते आणि त्यामुळे ग्लायकोलिसिस ही दोन्ही प्रकारच्या श्वसनांमधील सामायिक अशी अभिक्रिया आहे.
आता ऊर्जा निर्मितीचा परमोच्च बिंदू म्हणजेच क्रेब सायकल आणि ATPची आकडेवारी आपण पाहिलं की हे जे क्रेब सायकल असतं, या क्रेब सायकलमधून जवळजवळ 38 ATP इतकी ऊर्जा निर्मिती होते. क्रेब सायकलमध्ये 24 ATP ऊर्जा निर्मिती होते, तर ग्लायकोलिसिस या प्रोसेसमध्ये 8 ATP म्हणजेच 8 ॲडिनोसिन फॉस्फेटची निर्मिती होते ग्लुकोज रेणूपासून. अशा पद्धतीने एका ग्लुकोज रेणूपासून एकूण 38 ATP इतकी ऊर्जा मिळते आणि ही संपूर्ण प्रक्रिया जी असते ती मायटोकॉन्ड्रियामध्ये घडते आणि पायरुव्हिक ॲसिडचं ऑक्सिडेशन या तंतुकणिकांमध्ये घडतं. हा शोध क्रेब्स यांनी लावला म्हणून याला क्रेब्स सायकल असं देखील म्हणतात. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची संप्रेरकं ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, इथिलीन, ABA, ॲब्सिसिक ॲसिड हे काय करतात ते आपण पुन्हा एकदा पाहूया. ऑक्झिन खोडाची लांबी वाढवण्याचं महत्त्वाचं काम हे ऑक्झिन नावाचं वृद्धिप्रवर्धक संप्रेरक करतं. जिब्रेलिन्स पेशींची लांबी वाढवतं, बुटक्या झाडांची उंची वाढवणं, बियांची सुप्तावस्था जर असेल तर त्याला बियांचं अंकुरण होण्यासाठी त्यांची सुप्तावस्था मोडण्यासाठीचं महत्त्वाचं काम जिब्रेलिन्स करतं. त्यानंतर सायटोकायनिन्समुळे पेशी विभाजन वेगाने घडतं. त्याच पद्धतीने झाडं हिरवीगार ठेवणं, पानांचं वार्धक्य लांबवणं हे देखील काम सायटोकायनिन्स करतात. इथिलीन हे वायुरूपी संप्रेरक आहे, ते फळे पिकवण्याचं काम करतं. त्यानंतर ॲब्सिसिक ॲसिड हे स्ट्रेस संप्रेरक म्हणजे ज्यावेळेला नॅचरल कंडिशन्स नसतात किंवा तणावपूर्ण परिस्थिती असते, अशा वेळेला पाण्याची कमतरता असेल, दुष्काळ असेल, त्यावेळेला पर्णरंध्र बंद केली जातात, बाष्पीभवन थांबवलं जातं आणि वनस्पतीच्या पानांमध्ये पाण्याचं प्रमाण राखून ठेवण्याचं काम हे ॲब्सिसिक ॲसिड करतात. वनस्पतीचं संरक्षण, वनस्पतींवरती रोग कोणते पडतात, कोणकोणते रोगजंतू होतात बघा. कवकांमुळं होणारे रोग, पहिलं आहे गव्हांवरती फ्रुक्सिनिया ग्रॅमिनीज या कवकांमुळे रोग पडतो. भुईमुगांवरती देखील टिक्का नावाचा रोग पडतो, त्यामध्ये पानांवरती काळे काळे डाग यायला सुरुवात होतात. हे जे सगळे रोग आहेत ते फंगल इन्फेक्शन म्हणजे कवकांमुळे होणारे रोग आहेत. त्यानंतर जीवाणू म्हणजे बॅक्टेरियामुळे होणारे रोग हे काय आहेत, तर लिंबावरील कॅन्कर, झॅन्थोमोनस सिट्री या जीवाणूमुळे हा रोग होतो. सफरचंदावरील फायर ब्लाईट हे जे रोग आहेत हे बॅक्टेरियामुळे घडणारे रोग आहेत. त्यानंतर तंबाखूच्या पानांचा रंग जाणे, सुरकुत्या पडणे म्हणजे हा जो मोझॅक रोग आहे हा देखील विषाणूंमुळे होतो. केळीवरील बंची टॉप हा देखील विषाणूमुळे होणारा रोग आहे. त्यानंतर काल आपण पाहिले की फुलांची रचना कशा पद्धतीने असते. फुलं जी असतात त्याच्यामध्ये पुमंग, जायांग, निदलपुंज, दलपुंज. निदलपुंज म्हणजे काय, दलपुंज म्हणजे काय, कॅलिक्स, करोला कशाला म्हणतात हे सगळं आपण पाहिलेलं आहे. पुमंग आणि जायांग हे वनस्पतीच्या प्रजननासाठी आवश्यक असलेले पुरुष प्रजनन संस्था आणि स्त्री प्रजनन संस्था ही कशा पद्धतीने काम करते हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहूया की परागीभवन म्हणजे काय, परागनलिका निर्मिती कशी असते आणि द्विफलन कशा पद्धतीनं घडतं. परागकोशामधील जे परागकण असतात त्या परागकणांचं कुक्षीवरती स्टिग्मावरती स्थानांतरण होणं म्हणजेच पुरुष प्रजनन संस्थेमधील परागकण हे कुक्षीवरती म्हणजे स्त्री प्रजनन संस्थेतील स्टिग्मावरती स्थानांतरित होतात, म्हणजे त्याला पॉलिनेशन किंवा परागीभवन असं म्हणतात. त्यानंतर परागनलिका निर्मिती म्हणजे हे जे परागकण स्टिग्मावरती किंवा कुक्षीवर पडलेले आहेत ते परागकण रुजतात आणि त्याच्यातून परागनलिकेची निर्मिती होते आणि ती अंडाशयाकडे वाढत जाते आणि त्यामधून हे जे परागकण आहेत त्या ट्यूबसारख्या भागामधून ते अंडाशयापर्यंत जाऊन पोहोचतात. त्यानंतर एक पुयुग्मक आणि एक स्त्रीयुग्मक याच्यापासून झायगोट म्हणजे युग्मनज तयार होतो, म्हणजे पहिलं फलन इथं घडतं. त्यानंतर दुसरे पुयुग्मक आणि द्वितीय केंद्रकाशी मिळून भ्रूणपोष एंडोस्पर्म तयार होतो आणि जो भ्रूणाला पोषण देतो. अशा पद्धतीनं त्या अंडाशयामध्ये फलनाची प्रक्रिया घडते. अशा पद्धतीने द्विफलन तिथं होतं आणि त्यानंतर अंडाशयाचं रूपांतर फळामध्ये होतं आणि जे बीजांड असतं ते ओव्ह्यूल जे असतं त्याचं रूपांतर बीजामध्ये होतं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ज्या बिया असतात त्या अंकुरत नाहीत आणि जेव्हा अनुकूल परिस्थिती निर्माण होते म्हणजे जेव्हा त्याला थोडीशी उष्णता मिळते, पाणी मिळतं, अशा पद्धतीमध्ये
बीजांकुरण होण्यासाठी मदत होते. फळांचे जे प्रकार आहे त्याच्यामध्ये देखील खरं फळ आणि खोटं फळ म्हणजे काय बघा. जे फळ फक्त अंडाशयापासून तयार होतं, म्हणजे उदाहरणार्थ आंब्यासारखं फळ फक्त अंडाशयापासून तयार होतं म्हणून त्याला ट्रू फ्रूट असं म्हणतात. तर काही जी फळं असतात ती अंडाशय सोडून पुष्पासनासारख्या इतर भागांपासून तयार होतात, म्हणून सफरचंद, स्ट्रॉबेरीसारखे जी फ्रूट्स असतात त्यांना फॉल्स फ्रूट असं देखील म्हणतात. तर नेमकं आपल्या संपूर्ण वनस्पतीच्या जीवनचक्रामध्ये कोणकोणत्या प्रक्रिया घडतात, वॉटर इनटेक कशा पद्धतीने असतो, मुळाद्वारे पाणी खनिजांचं वहन कसं होतं, या प्रक्रियेत नायट्रोजन स्थिरीकरण आणि नायट्रोजनचा कसा वापर केला जातो, प्रकाश अभिक्रिया, अंधार अभिक्रिया काय आहेत, ऊर्जा निर्मिती कशी होते, त्यानंतर द्विफलन प्रक्रिया कशी होते, कशा पद्धतीने बीज निर्मिती होते आणि वेगवेगळी संप्रेरके काय काम करतात, विषाणू जीवाणूमुळे वनस्पतींना कोणते रोग होऊ शकतात, असं संपूर्ण वनस्पतीचं जीवनचक्र आपण आज अभ्यासलेला आहे. तर याच्यावर जरूर अभ्यास करा, हा महत्त्वाचा भाग आहे. याच्यावरती 2 ते 3 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतील.